गुड मॉर्निंग पायनॅपल्स. आज आम्ही आलो आहे गार्डनमध्ये आम्ही विचारणार आहोत अंकल आंटीजना की लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्यांचं काय मत आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाआधी एक मुलगा आणि मुलगी एकत्र राहत आहेत काही बंधनाशिवाय. काही बंधनं नाही आहेत त्यांना, पण ते का राहत आहेत? सेक्शुअल कंपॅटिबिलिटी चेक करण्यासाठी एकमेकांवर त्यांचं किती प्रेम आहे, जेव्हा घरातले रिस्पॉन्सिबिलिटीज वाढले जातात. असे बरेच कारणं आहेत ज्यासाठी कपल्स हे लिव्ह इन रिलेशनशिप ट्राय करतात. पण आपली सोसायटी का त्याला ॲक्सेप्ट करते आहे? समाज त्याला ॲक्सेप्ट करतोय का? लोक आसपासचे त्याला ॲक्सेप्ट करतायत का? लोकांचे काय मत आहेत ते जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहे गार्डनमध्ये. सकाळी मॉर्निंग वॉकला त्यांचं मी डोकं खाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल काय वाटतं. चला तर मग जाणून घेऊयात. कसं होतं इंट्रो? काय म्हणू छान होतं इंट्रो. यस, थँक्यू, बाय बाय. दादा, जरा लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल बोलू शकतो का आपण? ह्याला विचारा, हा ब्रह्मचारी, हा चांगला ओपिनियन देईल. दादा, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल काय वाटतं, काय मत आहे? मी तुला गावाकडच्या भाषेत सांगू. अरे बिंदास. मला नाही का शहरातलं जे आहे, जे आपण लिव्हिंग मध्ये वगैरे राहतो, हे चुकीचं आहे. तुम्हाला काय वाटतं? का? लिव्ह इन रिलेशनशिप कशासाठी ही कन्सेप्ट आली आम्हालाच कळत नाहीये की तुम्हाला का अशी गरज पडली आहे की लिव्ह इन रिलेशनशिप फॅड इकडे आलेला. लव्ह मॅरेज झाले तरी तुमचे ब्रेकअप्स होतात आणि आमची अरेंज मॅरेज झाली तरी आम्ही शेवटपर्यंत टिकवून नेतो. हे तुझ्या आई वडिलांनाही विचार. I have crossed 50 years of my life ओके, with my wife. congrats. And only one wife is there. Only one love of life. Yes, that's correct. Yeah. And that is the best relations you can keep. लग्न आधी लिव्हिंग रिलेशनशिप ओके. तू करशील नाही, का? लग्नच नाही करायचं मला. का? इंटरेस्ट नाही. आता मुलगी नाही आहे म्हणून असं म्हणतात सर, सगळे असंच म्हणतात. जेव्हा मुलगी मिळते ना तेव्हा सगळे लग्नच करतात. आणि माझे 4-5 रिसिव्ह होते मुलीवर, पण सगळे मला पैशासाठी सोडले नाही का. असल्यांसोबत राहूच नाही दादा, हा, असल्यांसोबत राहूच नाही. लय अवघड आहे रे. बरं आहे ना असले गेलेले. आताच्या काळामध्ये कोणावरती ट्रस्ट आपण ठेवू शकत नाही. सो आपण जे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये असो तर आपण एकमेकांना जाणून घेऊ शकतो. जर आपल्याला पुढचं आयुष्य जर हे करू शकतो आपण घालवायचं असेल तर आपण त्याच्यासोबत थोडा काळ स्पेंड केला तर इट्स ओके, बट दे शुड नो देअर लिमिट्स. एक असं एक डाऊट क्लिअर होतो की आपल्या पार्टनरच्या मनामध्ये काय, त्याची थिंकिंग कसं आहे, बरोबर. मॅच्युअर आहे, खूप प्रकारे आपल्याला सपोर्ट करणार. कम्पॅटिबिलिटी कळते. हो, कॅम्पेबिलिटी कळते. हे लिव्हिंग फिव्हिंग काही नाही रे. अरे अरेंज मॅरेज करायची, पैसा कमवायचं, चांगल्या मुलीसोबत लग्न करायचं. लिव्ह लायसन्स काय चुतियागिरी आहे सगळी, चुतियागिरी. त्याचे डिसएडव्हान्टेज काय आहे माहिती आहे का? डिसएडव्हान्टेज नाही, ती चुतियागिरीच आहे. दोन मुलं मुली समजा नाही, 2 मुलं मुली नाही, 1 मुलगा 1 मुलगी. हा, लग्न आधी एकत्र राहतात. एकत्र राहतात. काय चुकीचं आहे? चुकीचं नाही सर, राहायला पाहिजे, काय हरकत नाही. एक्झॅक्टली, गुड. चुकीचं आता ते काही ओल्ड थिंकर्स असतात ज्यांच्या मत असं असतं की नाही, आपण लग्न झाल्यानंतर जाणून घेऊ शकतो. बट आता ह्या वेळेस अशी सिच्युएशन आहे की कोणालाच ॲडजस्टमेंट आवडत नाही. त्यांना त्यांच्या मनासारखंच करायचं असतं. पार्टनरला ना समजून घ्यायचं आहे ना त्यांना जाणून घ्यायचं आहे. म्हणून ते डायरेक्ट डिवोर्सला येतात. त्यापेक्षा आपण आधीच जाणून घेतलेलं की आफत कशी येणार आहे, म्हणून आधीच सतर्क राहिलेलं. क्या बात आहे ब्रदर. आता सध्याच तुम्ही इतके फिट आहात. आय एम शुअर माझ्या एजमध्ये तुम्ही तेवढेच हँडसम असाल. जर तुम्हाला चान्स मिळाला असता लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी विथ युअर वाईफ, विथ द पर्सन हुम यू लव्ह द मोस्ट, विथ द गर्ल यू लव्ह द मोस्ट, राहाल का नाही? लिव्ह इन हे पद्धत जी आहे ना ती खरं म्हणजे चुकीची आहे. पण जर का तुम्हाला लावत लागलो तर राहा. पण परत तेच येतं, मी एकच म्हणेन, कमिटमेंट. जर का ते लिव्ह इन मध्येच राहायचंय तर विदाउट एनी ट्रबल राहा. तुम्ही ट्राय कराल? ट्राय करा नक्कीच. फ्युचरसाठी तुम्ही नक्की ट्राय करणार. कारण तुम्ही इतके कम्फर्टेबल आहात का की सांगू शकाल तुमच्या फॅमिलीजना? हां, म्हणजे घरी जर माहिती असेल कोण आहे काय, देन आय विल ट्राय टू स्पीक देम ॲटलिस्ट. बट दे वोंट अलाव. नाही, मी नाही ट्राय केलं. नाही केलं. मी डायरेक्ट लग्नच केलं असते. तुमच्या
आवडत्या मुलीसोबत जिच्यावरती तुमचं जीवापाड प्रेम आहे तिच्यासोबत तुम्ही राहू शकता? लग्नच केलं असतं. एवढं गॅरंटी होता तुम्ही? हो गॅरंटी. क्या बात आहे. तुम्हा मुलांना लग्न ही कॉन्सेप्टच कळलेली नाहीये. तुम्हाला जबाबदाऱ्या नको म्हणून लिव्ह इन रिलेशनशिप आता ही नवीन कॉन्सेप्ट तुम्ही लोकांनी सुरू केली आहे, कारण तुम्हाला जबाबदाऱ्या नकोय. की हल्ली मुली पण आगाव आहेत आणि मुलं त्यांच्याही पुढचे आगाव आहेत. खरं प्रेम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यासोबत वाईटच होतो ना, मी खरं सांगतो. एक लॉयलिटी राहिली आहे. जो खरं प्रेम करतो ना त्यात चुनाच लागतो. खरंच 100% चुना लागतो त्याला. सोसायटीमध्ये कसा ऍक्सेप्टन्स आहे लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल, काय आहे? ॲक्च्युली आपली जनरेशन त्याला मे बी ॲक्सेप्ट करेल, पण आपले जे पेरेंट काय कायचं नसतं मे बी थोडंफार नाही, म्हणजे पूर्ण 100% मी श्युअरिटीने नाही म्हणणार, पण लाईक आपले पेरेंट्स किंवा आपली आधीची जनरेशन बघितली तर दे आर नॉट लाईक ॲग्री विथ दिस आय गेस. तर तुमचं पॉईंट कसं वाटतं? हार्दिक पांड्याच्या होते तेच झाले आणि कॉन्सेप्ट आपल्या इंडियात रुजू होणारच नाही आणि कोणत्याही एकदम चुकीची पद्धत. लिव्हिंग बद्दल आता सोसायटीच्या मनात वेगळे थॉट्स असतात की ते वेगळे एक इमेज ठेवतात की लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये असलं की त्यांच्यामध्ये काय होतं काय नाही, और ते वर्कआउट करतात की नाही, और ते बाकीचे काय बोलतील सोसायटी ह्याचा विचार करते मेनली. बट ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये का आले, त्याचं रिझन काय, का अंडरस्टँडिंगसाठी आले और काय दुसरं रिझन आहे ते पण आहे. आपण जय श्रीराम म्हणतो एकीकडे, आणि एक पत्नी हा आपल्याकडे संस्कार आहे रामाने दिलेला, आणि त्यामधून आपण लग्न ही कॉन्सेप्ट सुरू झालेली आहे. पण मॅडम रामाच्या वडिलांनाच 3 बायका होते की आता या काळात, आत्ता या टाईमला जर तुमची मुलं येऊन तुम्हाला म्हणले वेल डुईंग सगळं छान आहे, सेट आहे, ती पण वेल डुईंग सेट आहे, वॉट एव्हर, दोघं कम्पॅटेबल आहे, तुम्ही दिलं असता परमिशन? हो दिली असती निश्चित, कारण तिला तिच्याही घरी जाऊन भेटलो असतो, एकमेकांचे संवाद साधला असता, सांगितलं असतं काय चुकीचं आहे काय वाईट आहे, मर्यादेमध्ये राहून जर ते करत असतील तर काय हरकत नाही. त्यांचा तो डिसिजन असेल, तुम्ही स्वातंत्र्य देऊ त्याला, सपोर्ट करा, सपोर्ट करा. दॅट्स अ गुड थिंग, गुड वन. करू आहे ना. जे लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये कोण राहतात की जे स्वतः सेल्फ एम्प्लॉई आणि स्वतः सेल्फ म्हणजे कमवतात तेच राहतात. जे कमवत नाहीत त्यांचं काय, ते कसं करणार, त्यांचे काय ऑप्शन्स आहेत? म्हणजे एकत्र राहण्यामध्ये इकॉनॉमी इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे फक्त एक 10% लोक आहेत. अरे लोकांना 2 टाइम जेवायची वांदे. तुला खरं सांगतो, लिव्हिंग मध्ये कुठे राहणार? अरे पोराला मुलगी भेटत नाहीये सध्या, लग्न करायसाठी मुली भेटत नाहीयेत. ब्रेकअप झालेलं बरं एक डिवोर्स होण्यापेक्षा, बरोबर? बरोबर. कारण जर 2 व्यक्ती दूर जात आहेत, इट इज गुड नो, रॅदर दॅन 2 फॅमिलीज गेटिंग सेपरेटेड अवे. तर त्या थॉट प्रोसेसनी पण केलं जातं. शब्द जो लपवता आहे ना, हां, त्याच्यासाठी जे लिव्ह इन रिलेशन हा शब्द वापरला जातो. माझं तेच म्हणणं आहे, लिव्ह इन रिलेशन म्हणजे काय, तो शब्द तुम्ही लपू नका, त्याची डेफिनेशन क्लिअर करा आणि मग तुम्ही विचारा काही योग्य आहे का नाही. डीप. तुम्ही सेक्शुअल रिलेशनशिपसाठीच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहता काय? एकमेकांना एकमेकांची जाणून घेण्यासाठी राहता? कशासाठी राहताय? जाणून घेण्यासाठी बहुतेक. मग खरंच जाणून घेतलं जातं? मग का नाही एक बंधन घालून घेत? इमॅजिन लग्नानंतर ते विचार करतायत की अरे यार, नॉट द राईट पर्सन. लाईफ स्पॉइल होती. जो खरं प्रेम करतो ना, Exactly. ज्याच्या साईडनं खरं प्रेम असतं, एक्झॅक्टली. तर तो खूप याच्यामध्ये ड्रॉ होऊन जातो. करा कोणाबरोबर, मग ते ट्रू कमिटमेंट ते ट्रू कमिटमेंट असल्या वेळेला की येस आय एम विथ यू. येस, प्रेमासाठी काही इट इज गुड, बट आता आपलं- मोहासाठी नाही. मोहासाठी खरंच. मोह अजिबात नाही. प्रेमाबद्दल बोललं गेलं ना, प्रेम हे चांगली गोष्ट आहे. जसं ऑफकोर्स मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड. जो करना वो सही कदम उठाते. मला पण असं वाटतं की तुम्ही तुमच्या पेरेंट्सच्या अगेन्स्ट जाऊन कुठली गोष्ट करू नये, असं माझं आहे की, म्हणजे हे माझं ओपिनियन आहे. पुढे तुम्ही सांगू का मला काय वाटतंय की तुम्ही लग्न जरी केली ना तर ती टिकवली तर मला राष्ट्रपतींना सांगावं लागेल की ह्यांना गोल्ड मेडल द्या आता, ह्यांनी लग्न टिकवली आहेत, हो की नाही? काय वाटतं तुला सांग? सर ह्याच्याने काय होतं? काय सांगताय? हे तुम्ही सगळे शाळेतले आहात? नाईस. आय लव्ह माय स्कूल फ्रेंड्स.
तुला काय वाटतं? तुला मला सांग आता. आमचं झालं सांग. तू आहे का कोणाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये? नाही लिव्ह इन खरं मध्ये सांगायचं नाही नाही शपथ लिव्ह इन मध्ये नाही. डेटा जे येतोय तिथून ऑफकोर्स दोन्ही साईड आहेत, पण तेही सांगते की जर लिव्ह इन करून जर तुम्ही लग्न करताय इट इज मोर सक्सेसफुल की ते इट्स अ हॅपी रिलेशनशिप. यस, पण ती डिपेंड आहे आता मेंटॅलिटीवर. अगदी बरोबर. जर मुलगा आणि मुलगी छान असतील तर इट इज ते गुड. दोघं जर मॅच्युअर असतात त्यांचा एक रिलेशनशिप मध्ये येण्याचा हा हेतू काय आहे ओ गुड. हे एक मॅटर करतं. व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. नाही मला असं वाटतं की जर एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही स्वतः कमवत आहेत, स्वतः तेवढे सेन्सिबल आहेत आणि मॅच्युअर्ड आहेत की काय करायला हवं काय करू नये, तर करायला काय हरकत आहे. आणि फॅमिलीजला पण विचारू आपण. मुलगा पण त्याच्या फॅमिलीला आणि मुलीच्या फॅमिलीला विचारेल, त्यांचं परमिशन घेईल. मुलगी पण तिच्या फॅमिलीला आणि मुलाच्या फॅमिलीला विचारणार, त्यांचंही परमिशन घेईल. सगळ्यांना मिळून आपण असं करू शकतोच ना की ट्राय करायला. एक स्त्री आणि पुरुष एकत्र येण्यासाठी या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न हे एक पवित्र बंधन ठेवलेलं आहे. लहानपणी आपल्याला सांगितलं जातं की अनोळखी व्यक्तीसोबत बोलू नकोस, चॉकलेट नको घेऊस, पण अनोळखी व्यक्तीसोबत लग्न लावायला ते रेडी असतात. मग दॅट इज व्हेरी हिपोक्रेसी. दॅट्स टू कॉन्ट्राडिक्टरी. येस. आमचं झालं अनोळखी व्यक्तीशी. हळूहळू जसं जरी ह्यानी तुमचं आधी शारीरिक संबंध येऊन नंतर पण हळूहळू माणूस जवळ येतो. दोन कुटुंब जुळली जातात. फॅमिली लिव्ह इन करू आपण. त्याचा काही विषय येत नाही. फॅमिली लिव्ह इन ओके, बट मुलगा मुलगी नॉट ओके. ओके. ते तुला माहितीये का की दोघांनी एकत्र येण्यासाठी घरात काही वेळेस ते सत्यनारायणची पूजा करतात, काही ठिकाणी जागरण गोंधळ घालतात. आम्ही जैन आहे आमच्या की ते दोघांनी एकत्र येण्यासाठी देवाची गाणी आधी म्हटली जातात. तुमच्या लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काय असतं हो? आधी कुठल्या देवांच्या जाऊन पाया पडता तुम्ही? ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्या ओनरच्या बहुतेक. हे बरोबर आहे? हे बरोबर वाटतं तुला? मला नाही पटत ते. सध्या यंग जनरेशनमध्ये काय की लोक बोर होतात. काय एक मुलगा एका मुलीसोबत रिलेशनशिप राहतो ना, मग त्याला समज एक वेगळी काय तर त्याच्यात त्या पोरीपेक्षा जर बेटर मुलगी भेटली तर तो तिला लगेच डम करतो. तर ह्याचं एक चुकीचं आहे. ॲक्च्युली इट्स गुड फॉर बिईंग इन लिव्हिंग रिलेशनशिप आय गेस, बिकॉज आत्ताची जनरेशन खूप वेगळी थॉट्सची आहे. ते तुमचे थॉट्स जे आधीचे आहेत ते फॉलो नाही करणार. तुमच्या कॉन्ट्राडिक्शन होणार आणि तुमची आर्ग्युमेंट्स होणार पॅरेंट्ससोबत. तो कन्व्हिन्स करून त्यांना थोडंसं समजून घेऊन आपल्या विचारांचे पटवून देऊन तुम्ही राहू शकता. खुल्ला प्यार करा. हां, म्हणजे सांगून करा मग जे काही असेल तर. आय गेस आजकालचे पेरेंट्स तेवढे अंडरस्टँडिंग पण आहेत की ठीक आहे तुमचं आहे, मग आपण मे बी जाऊ पुढे किंवा गोष्टी जाऊ शकतात पुढे. शेवटपर्यंत एकदा प्रेम केलं ना, भले चांगला असू वाईट असू, त्याला निभून नेण्याचं काम तुमचं आहे, कारण तुम्ही केलेलं आहे पहिले ते. अरे संसार संसार जसा सूर्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार 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 खोटा कधी म्हणू नये. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये. कळसाला लोटा कधी मांडू नये. अरे संसार संसार जसा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर.